छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि दिनांक 6 जून या महाराजाचा राज्याभिषेक। या राज्याभिषेक सोहळ्यासाठी श्रीमान रायगड स्वराज्याची राजधानी ही सजलेली असते आणि हजारोंच्या संख्येने मावळे येथे सोहळ्यासाठी पोहोचतात। तर या सोहळ्यासाठी आम्ही पण निघालो पुण्याहून रायगडसाठी। यासाठी सुमारे दुपारी 4:30 वाजता आम्ही पोहोचलो स्वारगेट बस स्टॉपला। येथून आमचं नशीब की काय, पण आम्हाला भेटली पुणे ते किल्ले रायगडसाठी असलेली जादा बस। अशी डायरेक्ट बस इथे भेटत नाही। आम्ही येथून 5 वाजता 335 रुपये तिकीटने निघालो रायगडसाठी। पुण्याच्या या गर्दीतून निघण्यासाठीच उशीर होत होता। तामिनी घाटाचे दृश्य बघत आम्ही पोहोचलो महाडला। शिवराज्याभिषेकाचे बॅनर दिसताच रायगड जवळ आला हे समजते। पाचाड गावापर्यंत या बसने आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर तेथून शासनाची मोफत बस सेवा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सोडते। बसमधून किल्ले रायगड त्याचे दर्शन देत होता। अखेर आम्ही पायथ्याशी पोहोचलो आणि निघालो पायी। किल्ले रायगड चढण्याआधी पायथ्याशी असलेल्या छोट्याशा स्टॉलवरती 100 रुपयाची झुणका भाकर खाऊन आम्ही रायगड चढण्यास सुरुवात केली। सुमारे 11 वाजता आम्ही रायगड चढण्यास सुरुवात केली। हजारो शिवभक्त मावळे येथे आलेले होते। पायथ्याशी खूप सारे छोटे छोटे दुकाने येथे सेवेसाठी होते। आम्ही पोहोचलो किल्ले रायगडच्या पहिल्या फेरीजवळ। त्यानंतर पोलीस व स्वयंसेवक हे थोड्या प्रमाणात गर्दीला किल्ल्यावरती सुरक्षित सोडत होते, कारण येणारेही शिवभक्त किल्ला उतरून खाली येत होते। थोड्याशा वाटचालीनंतर आम्ही पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचलो, जो की खंडित स्वरूपात तेथे उभा आहे। सर्व मावळे शिस्तीने रायगड चढत होते आणि पोलिसांना व स्वयंसेवकांना साथ देत होते। प्रशासनाची तयारी ही खूप चांगली होती। जिकडे तिकडे लाइटिंगची सुव्यवस्था करण्यात आलेली होती। आणि धुक्यातील रायगडचे टोक त्याकडे आम्हाला बोलवत होते। तसेच आम्ही पोहोचलो महादरवाजाला, जो की गोमुख रूपी बनवलेला आहे।
पिके वाढत होती तसतसा अंगाला वारा लागत होता. जिकडे तिकडे या वाऱ्यात भगवा झळकत होता. किल्ल्यावरती पोहोचताच पाण्याचा साठा करण्यासाठी बनवलेली विशालकाय भिंत दिसते आणि किल्ला चढताच उजव्या बाजूला भवानी मातेचं मंदिर दिसते. डंका वाजे जगी शिव गर्जनेचा. किल्ल्यावरती पोहोचल्यावर बाजारपेठ समोरील महाराजांची तख्तावरील मूर्ती बघताच मनाला आनंद जाणवतो. कीर्ती उरे महान शिव छत्रपती भारताची शान. बाजारपेठ ही सुमारे 350 ते 400 वर्ष जुनी आहे, पण अजूनही येणाऱ्या भाविकांना त्यांच्या झोपण्यासाठी सेवा पुरवत आहे. येथे खूप प्रमाणात भाविक आराम करत असतात. जिथे गरजे रणधी गाजे शिवबाचा नारा. मावळ मनी रायगडावर खूप सारे मावळे हे 3 ते 4 दिवसांसाठी येतात. ते आराम करण्यासाठी किल्ल्यावर जिथे भेटेल तिथे त्या जागेत तिथे टेंट किंवा आपल्याला झोपण्यासाठी जागा करून तेथेच कशाची चिंता न करता झोपतात. मराठा तलवार रेटली छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर आम्ही निघालो जगदीश्वराच्या मंदिराकडे. आम्ही पहाटे गेलो तेव्हा एवढी मोठी लाईन नव्हती, पण नंतर तीच लाईन बाजारपेठपर्यंत वाढत गेली. स्वातंत्र्याचा पहिला आवाज जिथे होता काळोख. जिथे याच जगदीश्वराच्या मंदिराबाहेर भजन मंडळी भजन गात होती. जगदीश्वराच्या समोरच महाराजांची समाधी आहे. पेटली दख्खन पठारी मराठा तलवार रेटली. छत्रपती शिवाजी महाराज अभिमानी हिंदवी स्वराज. शिवविचार पेटवी मशाल स्वातंत्र्याचा पहिला समाधीचं दर्शन घेऊन जगदीश्वराचं दर्शन. जलदुर्ग पाहे आरमारी सेनेच्या कथा. गडकोट सांगे मराठा शौर्याच्या गाथा. झाले रयतेचे राज्य रचला इतिहास महान. देई प्रेरणा युगानुयुगे शिवशाही स्वाभिमान. तेथेच बाहेर शिवाजी महाराजांची पालखी होती, तिचेही आम्ही दर्शन घेतले. अमर नाव त्यांचे तो मराठा राजा. घोड्यांच्या टापांनी रणज्वाला पेटली. व बाजारपेठेकडून आम्ही महाराजांच्या प्रतिमेकडे आलो. शिवरायांच्या प्रतिमेजवळच आईसाहेब जिजाऊंची पण प्रतिमा होती. जसजसा वेळ जात होता किल्ल्यावरील गर्दी वाढत होती. शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधरांचा. तेवढ्यात आम्ही पोहोचलो नगरखाना, जेथे शिवरायांचा दरबार आहे आणि याच दरबारात त्यांचा राज्याभिषेक होतो आणि झाला होता आणि इथेच मानाची प्रतिमा स्थापित आहे. राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी अनतो सामर्थ्याचा सर्जा. महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संच
वंचित सह्याद्रीचे महान मंदिर. या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर आम्ही गेलो नगरखान्याच्या मागील बाजूस. तिथे गडाचे अवशेष मोठ्या प्रमाणात आहे. संजीवन हो जनामनांचे, संजीवन हो जनामनांचे. रयतेच्या रे तारणहारा पावित्र्याच्या तेजा. युगंधरांचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा. सूर्यराज तू चंद्रराज तू, सूर्यराज तू चंद्रराज. आणि यांना बघितल्यावर जर तुम्ही मराठी माध्यमचे विद्यार्थी असाल तर इयत्ता 4थीचे पाठ्यपुस्तक आठवेल, कारण हीच प्रतिमा आपल्याला त्यावर पण दिसते. राजयोग तू त्यागयोग तू, राजयोग तू त्यागयोग तू. वायुगतीने वीरश्री तव कीर्ती भेदी क्षितिजा. युगंधरांचा योगी अन तो सामर्थ्या. याच्या आतमध्येच शिवराय, सईबाई, जिजाऊ, संभाजीराजे जिथे राहायचे त्या महालाचे अवशेष आहेत व हीच ती जागा आहे जिथे शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. तू रयतेचा रे कैवारू, तू पतिता. नगरखान्याच्या गेटजवळ हजारो भाविक येतात व ढोल ताशाच्या आवाजात नाचतात व आनंद प्रकट करतात. तलवारी इथे हवेत झळकतात, पण सर्व मावळे बंधुप्रेमाने हा सोहळा पार पाडतात. गर्दी फार प्रमाणाने असल्याने प्रत्येकाला हा सोहळा डोळ्याने बघणे शक्य होत नाही. जिकडे तिकडे भगवा झळकतो आणि शिवराज्याभिषेक त्याच्या प्रतीने पार पडतो. गुणी जनांची करिशी तू पूजा. युगंधरांचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा. महाभारत घडले जेथे, महाभारत घडले जेथे. शिवपालखी ही गडावर आणण्यात येते व कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा पार पडतो. घडले तेथे. शिव भारत तेथे घडते, शिव भारत तेथे घडते. रामकृष्ण ही तुझी दैवते.